चला आता आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हॅलाइड समजून घेऊया. आता क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हॅलोजन्स जो आहे तो एकच आहे आणि तो कोणाला अटॅच आहे? पर्टिक्युलर टाइप ऑफ कार्बन ॲटम. जर आपला पर्टिक्युलर टाइप ऑफ कार्बन ॲटम जर प्रायमरी टाइपचा असू शकतो, तो सेकंडरी टाइपचाही कार्बन ॲटम अटॅच असू शकतो किंवा हा जो कार्बन ॲटम आहे हा टर्शरी टाइपचाही कार्बन ॲटम असू शकतो. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कार्बन समजून घ्यावं लागेल. जो कार्बन दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच असतो त्याला आपण कोणता कार्बन म्हणतो? प्रायमरी. जो कार्बन दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच असतो त्याला आपण काय म्हणत असतो? सेकंडरी कार्बन ॲटम म्हणत असतो. आणि जो कार्बन दुसऱ्या तीन कार्बनला अटॅच असतो त्याला आपण काय म्हणत असतो? टर्शरी कार्बन ॲटम म्हणत असतो. आणि म्हणून तुम्हाला सर्वात पहिल्यांदा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कार्बन ॲटम समजले पाहिजेत. आता हा जो हॅलोजन ॲटम आहे जो कोणत्या टाइपच्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्याच्या बेसिसवर आपण त्याचं काय करणार आहोत? क्लासिफिकेशन्स करणार आहोत. बरोबर आहे. आणि म्हणून याचा तीन प्रकारे क्लासिफिकेशन्स केले जात असते. तर प्रायमरी अल्किल हॅलाइड्स, सेकंडरी अल्किल हॅलाइड आणि टर्शरी अल्किल हॅलाइड्स. जर आपला जो कंपाऊंड असतो त्या कंपाऊंड मध्ये तुम्ही जर एक्झाम्पल पाहिले तर प्रायमरी अल्किल हॅलाइडला आपण 1 डिग्री अल्किल हॅलाइड म्हणत असतो. आता प्रायमरी कार्बन म्हणजे ज्या सिंगल कार्बन किंवा जो कार्बन दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच असेल तर त्याला आपण प्रायमरी कार्बन ॲटम म्हणतो. सपोज त्याला जर आपण हॅलोजन ॲटम लावला तर तो झाला प्रायमरी अल्किल हॅलाइड, म्हणून हा झाला 1 डिग्री अल्किल हॅलाइड. तर आता 1 डिग्री अल्किल हॅलाइड मध्ये तुम्हाला लक्षात येते की हॅलोजन ॲटम जर प्रायमरी कार्बनला अटॅच असेल तर आपण त्याला प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणत असतो. हेच त्याची डेफिनेशन आहे. इथे एक्झाम्पल पहा. या कार्बनला आपण पहा प्रायमरी कार्बन आहे. हाही कार्बन कोणता आहे? प्रायमरी, कारण तो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे. आणि म्हणून हे कोणते अल्किल हॅलाइड झाले? प्रायमरी अल्किल हॅलाइड. म्हणून द प्रायमरी अल्किल हॅलाइड्स इन विच हॅलोजन ॲटम्स आर बॉन्डेड टू प्रायमरी टाइप ऑफ कार्बन ॲटम. ज्याच्यामध्ये प्रायमरी कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर आपण त्याला काय म्हणतो? प्रायमरी अल्किल हॅलाइड. कोणताही प्रायमरी अल्किल हॅलाइड असेल तर त्याच्यात एक स्पेशल आयडेंटिटी असते, त्याचा म्हणजे फंक्शनल ग्रुप. तर कोणताही प्रायमरी अल्किल हॅलाइड असेल तर त्याच्यामधला फंक्शनल ग्रुप कोणता असतो? CH2X. हा जर फंक्शनल ग्रुप असेल तर आपण त्याला प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणत असतो. त्याचं रिप्रेझेंटेशन्स आपण RCH2X असं करणार आहोत. त्यानंतर आपण सेकंडरी अल्किल हॅलाइड वर जाऊ. सेकंडरी अल्किल हॅलाइड्स कशाला म्हणणार आहोत की आता सेकंडरी कार्बनला जर आपला हॅलोजन ॲटम अटॅच असेल, सेकंडरी कार्बन म्हणजे जो दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच असतो त्याला जर आपला हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर आपण याला काय म्हणणार आहोत? सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपण जर सेकंडरी अल्किल हॅलाइड मध्ये जर घेतलं तर म्हणून याच्यावरून डेफिनेशन करतो आपण की द अल्किल हॅलाइड्स इन विच हॅलोजन ॲटम्स आर बॉन्डेड टू सेकंडरी कार्बन ॲटम. ज्याच्यामध्ये सेकंडरी कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर आपण त्याला सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणत असतो. इथे एक्झाम्पल पहा. तर इथे हा जो कार्बन दिसतो रेड कलर मध्ये, हे वाला कार्बन तो दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच दिसतो आपल्याला, तर तो सेकंडरी कार्बन ॲटम आहे आणि म्हणून त्याला हॅलोजन ॲटम अटॅच असल्यामुळे आपण त्याला काय म्हणणार आहोत? सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणून. तर पहिले एक्झाम्पल आहे सेकंडरी प्रोपिल क्लोराईड आणि दुसरं एक्झाम्पल आहे सेकंडरी ब्युटिल क्लोराईड. कोणताही सेकंडरी अल्किल हॅलाइड असेल तर त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप CH असेल, त्याच्यामुळे त्याची आयडेंटिटीज त्याचा काय असतो? फंक्शनल ग्रुप असतो. त्याचं रिप्रेझेंटेशन आपण R2CHX असं करणार आहोत, म्हणून याचं रिप्रेझेंटेशन तुमचं R2CHX असं होईल. त्याच्यानंतर आपण टर्शरी अल्किल हॅलाइड वर फोकस करू. तर टर्शरी अल्किल हॅलाइड म्हणजे जो तिसरा प्रकार आहे, जर आपला कार्बन दुसऱ्या तीन कार्बनला अटॅच असेल तर आपण त्याला टर्शरी कार्बन म्हणतो आणि त्याला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर तो झाला आपला टर्शरी अल्किल हॅलाइड. तर अशा प्रकारे टर्शरी अल्किल हॅलाइड म्हणजे टर्शरी कार्बन आपल्याला समजला पाहिजे, मग आपण इझिली त्याची डेफिनेशन देऊ शकतो. द अल्किल हॅलाइड इन विच हॅलोजन ॲटम्स आर बॉन्डेड टू टर्शरी टाइप ऑफ कार्बन ॲटम. ज्याच्यात आपण टर्शरी कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम अटॅच करतो त्याला आपण टर्शरी अल्किल हॅलाइड म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड किंवा टर्शरी ब्युटिल हॅलाइड. हे जे टर्शरी ब्युटिल हॅलाइड आहे हे त्याचं एक्झाम्पल आहे. इथे आपण एक्झाम्पल मध्ये पहिल्यांदा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड हे एक्झाम्पल घेतो. याचा फंक्शनल ग्रुप काय असेल? ट्रायव्हॅलंट X हा याचा फंक्शनल ग्रुप असेल आणि याचं रिप्रेझेंटेशन R3CX असं याचं रिप्रेझेंटेशन असेल. म्हणून आता आपण या तिन्ही याच्यावर एक कन्क्लुजन्स काढलं की ज्या कंपाऊंड मध्ये CH2X असा फंक्शनल ग्रुप असेल तो प्रायमरी असेल, ज्यामध्ये डायव्हॅलंट CHX असा फंक्शनल ग्रुप दिसत असेल तो सेकंडरी असेल, आणि ज्यामध्ये ट्रायव्हॅलंट CX असा फंक्शनल ग्रुप दिसत असेल तर तो टर्शरी अल्किल असेल. तर अशा प्रकारे आपण तीन प्रकारचे अल्किल ग्रुप समजून घेत असतो अल्किल हॅलाइड मध्ये: प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड आणि टर्शरी.
आता हे अल्किल ग्रुप समजल्यानंतर आपण याच्यावर नॉमेनक्लेचर समजून घेऊया अल्किल हॅलाइडचे. तर म्हणून आता नॉमेनक्लेचर आपण कोणत्याही कंपाऊंडचं जर करत असेल तर इथे आपण अल्किल हॅलाइडचं नॉमेनक्लेचर करून राहिलेलो आहोत. तर आपण दोन प्रकारे करतो, एक आहे आपली कॉमन नेम सिस्टीम आणि दुसरी आहे आपली IUPAC नेम सिस्टीम. आता कॉमन नेम मध्ये आपण सर्वात पहिल्यांदा अल्किल हॅलाइडचं नॉमेनक्लेचर करत असताना फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप, आपण सुरुवातीला कोणाला नाव देतो, अल्किल ग्रुपला, आणि फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप ॲज ए हॅलाइड असं म्हणतो. तर सर्वांना माहिती आहे की अल्किल ग्रुप किती प्रकारचे आहे, 5 प्रकारचे, एन अल्किल, आयसो अल्किल, सेकंडरी अल्किल, टर्शरी अल्किल आणि न्यू अल्किल. आता कॉमन नेम म्हटलं की रिस्ट्रिक्टेड नॉमेनक्लेचर आहे, काहीच कंपाऊंडला आपण कॉमन नेम देत असतो. असंच आपल्याला IUPAC नाव जर द्यायचं असेल अल्किल हॅलाइडचं तर आपण त्याला हॅलो अल्केन असं देत असतो, आणि यामध्ये काही रूल असतात नंबरिंग वगैरेचे, तर ते आपल्याला माहीतच आहे. तर तशा पद्धतीने आता फॉलो करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण प्रॅक्टिस करत असताना एन अल्किल ग्रुप, एन अल्किल हॅलाइड काढू आणि त्यांना नाव देऊ, त्यांचा प्रकार ओळखू, प्रायमरी आहे का, सेकंडरी आहे का, टर्शरी आहे का. त्याच्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपण कोणत्या प्रकारचे घेणार आहोत, एन अल्किल टाईपचे हॅलाइड घेणार आहोत. एनचा अर्थ काय होत असते, नॉर्मल, स्ट्रेट चेन, अनब्रँच. जर आता आपण फॉर्म्युले पाहिले एन अल्किल हॅलाइडचे तर कुठंच ब्रँचिंग आणायची नाही. एक कार्बनवाला फॉर्म्युला दिसतो तुम्हाला, 2 कार्बनवाला, 3 कार्बनवाला, 4 कार्बनवाला, 5 कार्बनवाला. तर यामध्ये आपण सरळ सरळ कार्बन घेतलेले आहे आणि शेवटी याला काय अटॅच केलेलं आहे, हॅलोजन ॲटम अटॅच केलेला आहे, म्हणून हे काय झाले, एन अल्किल हॅलाइड, नॉर्मल, स्ट्रेट चेन, अनब्रँच. त्याच्यामुळे कार्बनची संख्या याच्यावरून आपण याचं कॉमन नेम देणार आहोत. एक कार्बन असेल तर METH येणारच आहे, एक हायड्रोजन कमी आहे म्हणून YL. मिथिल क्लोराईड, 2 कार्बन असेल तर आपण त्याला काय म्हणतो, इथिल क्लोराईड. 3 कार्बन आहे तर N प्रॉपिल क्लोराईड. 4 असेल तर ब्युटिल येणारच आहे, N ब्युटिल क्लोराईड. 5 असेल तर N पेंटिल क्लोराईड. अशा प्रकारे IUPAC मध्ये आपण हॅलो अल्केन असं म्हणत असतो, त्याच्यामुळे याच्यात एकच कार्बन आहे पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये, म्हणून याचं नाव काय येणार आहे, क्लोरोमिथेन. त्याच्यानंतर दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये लॉंगेज चेन मध्ये 2 कार्बन आहे, म्हणून याचं नाव काय येणार आहे, क्लोरो इथेन. त्यानंतर इथे लॉंगेज चेन मध्ये 1 2 3 आपण नंबर देऊ, तर एक कार्बन याच्यात नंबर ऑफ कार्बन ॲटम्सची संख्या किती आहे, 3 आहे, म्हणून याला प्रोपेन म्हणणार आहोत आपण, 1 क्लोरोप्रोपेन. 1 नंबरवर क्लोरीन असल्यामुळे आपण 1 क्लोरोप्रोपेन. त्याच्यानंतर याचा IUPAC नेम द्यायचा आहे आपल्याला. तर इथे लॉंगेज चेन मध्ये 4 कार्बन आहे आणि जिथून फंक्शनल ग्रुप जवळ येते तिथून नंबरिंग देत असतो, म्हणून 1 पोझिशन्सला क्लोरीन दिसते, म्हणून आपण काय म्हणणार आहोत, 1 क्लोरो ब्युटेन. त्याच्यानंतर इथे नेक्स्ट फॉर्म्युला तुमच्या समोर आहे बघा, की इथे 5 कार्बन आहे टोटल, 1 2 3 4 आणि 5 असल्यामुळे पेंटेनचा मेंबर आहे. 1 नंबरला क्लोरीन असल्यामुळे 1 क्लोरो पेंटेन असं त्याचा IUPAC नेम आहे. या सर्व कंपाऊंड मध्ये तुम्ही पहा, एन वाले कोणताही फॉर्म्युला काढा, त्याच्यामध्ये एक कॉमन फंक्शनल ग्रुप दिसते तुम्हाला, CH2X, CH2X, CH2X. याचा अर्थ हे सर्व कोणते आहेत, प्रायमरी टाईपचे अल्किल हॅलाइड आहेत, म्हणून आपण इकडे टाईप ऑफ अल्किल हॅलाइड मध्ये प्रायमरी टाईपचे घेतले. त्यानंतर प्रॅक्टिस करत असताना आयसोचा नियम लक्षात ठेवायचा आहे. आयसोचं मिनिंग काय होत असते, सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3, हा शेवटचा सेकंड लास्ट आणि याच्यावर एक CH3 म्हणजे आयसो, आणि हे 3 कार्बन पासून पहिला मेंबर स्टार्ट होईल, म्हणून आपण सर्वात पहिला मेंबर काढणार आहोत, आयसोप्रोपिल क्लोराईड. हा पहिला मेंबर काढला, सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3, याला आपण आयसो म्हणतो. 3 कार्बन आहे म्हणून प्रोपिल आणि क्लोराईड. IUPAC मध्ये 1 2 3, 2 नंबरले क्लोरीन आहे म्हणून याचं नाव आहे 2 क्लोरोप्रोपेन, आणि हा सेकंडरी टाईपचा अल्किल हॅलाइड आहे आणि म्हणून याचा सेकंडरी प्रकारात हा मोडला जाईल. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला आपण 4 कार्बनवाला आयसो काढू, सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 म्हणजे आयसो. 4 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल, ब्युटिल आणि क्लोराईड फंक्शनल ग्रुप. त्याच्यानंतर लॉंगेज चेन मध्ये 1 2 3 आणि 1 पोझिशन्सला क्लोरो आहे आणि 2 पोझिशन्सला मिथिल आहे, म्हणून याचं नाव आहे 1 क्लोरो 2 मिथिल आणि प्रोपेन. यामधला फंक्शनल ग्रुप पहा तुम्ही, तो प्रायमरी दिसतो आणि म्हणून आपण हा प्रायमरी टाईपचा अल्किल हॅलाइड आहे. त्याच्यानंतर तिसरा जो 5 कार्बनवाला अल्किल हॅलाइड आहे आयसो मध्ये, तर सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 म्हणजे आयसो आणि टोटल 5 कार्बन असल्यामुळे आपण काय म्हणणार आहोत, पेंटिल आणि क्लोराईड. त्यानंतर आपण IUPAC नाव देत असताना जिथून फंक्शनल ग्रुप जवळ येते तिथून नंबरिंग देत असतो, त्याच्यामुळे लॉंगेज चेन मध्ये 4 कार्बन येईल म्हणून ब्युटेनचा मेंबर आहे. 1 ला क्लोरीन आहे आणि 3 ला मिथिल आहे, म्हणून 1 क्लोरो 3 मिथिल ब्युटेन असं त्याचा IUPAC नेम. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला पहा तुमचा, हा वाला
जो 4th नंबरचा फॉर्म्युला आहे. इथे बघा सेकंड लास्ट कार्बनवर एक CS3 दिसते म्हणून आयसो. टोटल कार्बन पहा 3 आणि 3 6 आहे म्हणून हेक्झिल क्लोराईड. IUPAC मध्ये 1 2 3 4 5 लॉंगेस्ट चेन मध्ये 5 कार्बन आहे म्हणून पेंटेनचा मेंबर आहे. 1 पोझिशन्सला क्लोरीन आहे म्हणून 1 क्लोरो आहे आणि 4 पोझिशन्सला मिथिल ग्रुप आहे म्हणून इथे आपण 4 पोझिशन्सला मिथिल ग्रुप देऊ म्हणून 1 क्लोरो 4 मिथिल पेंटेन असं याचा IUPAC नेम आहे. आता तिसऱ्या टाइप मध्ये सेकंडरी मध्ये फक्त कॉमन नेम मध्ये दोनच प्रकारचे अल्किल हॅलाइड घ्यायचे. सेकंडरी जे आहे ते आपण रिस्ट्रिक्टेड नॉमेनक्लेचर आहे कॉमन नेम, त्याच्यामुळे दोनच फॉर्म्युलांना सेकंडरी मध्ये नाव देतो. एक आपला सेकंडरी प्रॉपिल क्लोराईड आणि एक सेकंडरी ब्युटिल क्लोराईड. इथे बघा सेकंडरी कार्बनला काय अटॅच आहे, हॅलोजन ॲटम अटॅच आहे म्हणून याला सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणतात. सेकंडरी 3 असल्यामुळे प्रॉपिल आणि क्लोराईड. त्याच्यानंतर IUPAC मध्ये 1 2 3 हॅलो अल्केन येणार आहे तर 2 क्लोरो प्रोपेन आणि हा कोणत्या प्रकारचा आहे, सेकंडरीज. इथे लॉंगेज चेन मध्ये किती कार्बन आहे, 4. सेकंडरी कार्बनला अटॅच आहे म्हणून सेकंडरी ब्युटिल क्लोराईड हे कॉमन नेम आहे. IUPAC मध्ये नंबरिंग देसाल जिथून आपला फंक्शनल ग्रुप जवळ येतो 2 नंबरला येते म्हणून 2 क्लोरो ब्युटेन हा ही सेकंडरीज आहे. आता टर्शरी अल्किल हॅलाइड वर फोकस करू आपण. टर्शरी म्हणजेच कोणता असतो, टर्शरी कार्बनला आपला हॅलोजन ॲटम अटॅच असला पाहिजे. टर्शरी कार्बन म्हणजे जो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो, टर्शरी. आणि त्याला जर आपला हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर आपण याला काय म्हणत असतो, टर्शरी अल्किल हॅलाइड म्हणत असतो. तर अशा प्रकारे हा टर्शरी अल्किल हॅलाइड जर घेतला तर पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण, टर्शरी ब्युटिल क्लोराईड. 4 आहे म्हणून ब्युटिल, पण कोणत्या कार्बनला आहे तो अटॅच, टर्शरी कार्बनला म्हणून टर्शरी ब्युटिल क्लोराईड. आता IUPAC नाव देत असताना नंबरिंग देऊ आपण लॉंगेज चेन मध्ये कार्बन जे येतात त्याला. तर किती कार्बन आहे, 3 लॉंगेज चेन मध्ये म्हणून काय म्हणणार आहोत, 2 ला क्लोरीन आहे आणि म्हणून 2 क्लोरो आणि 2 लाच काय दिसते तुम्हाला, मिथिल म्हणून 2 मिथिल आणि लॉंगेज चेन मध्ये 3 कार्बन आहे म्हणून काय कशाचा मेंबर आहे, प्रोपेन. आणि हा टर्शरीज अल्किल हॅलाइड आहे प्रकारामध्ये. इथे नेक्स्ट एक एक्झाम्पल घेतला आपण. इथे आपण टर्शरी कार्बनला हॅलोजन ॲटम दिलेला आहे. हा वाला कार्बन कोणता आहे, टर्शरी, जो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असतो म्हणून आता हे टर्शरी म्हणणार आहोत. 5 आहे म्हणून पेंटिल आणि क्लोराईड फंक्शनल ग्रुप. IUPAC नाव देत असताना लॉंगेज चेन मध्ये कार्बन मोजून घेऊया. 1 2 3 आणि 4 अशी आपल्याला लॉंगेज चेन सिलेक्ट करायची आहे. 2 पोझिशनलाच क्लोरीन आहे आणि 2 पोझिशनलाच मिथिल आहे आणि म्हणून याचं नाव आहे 2 क्लोरो 2 मिथिल आणि लॉंगेज चेन मध्ये 4 असल्यामुळे ब्युटेन. हाही टर्शरीज कार्बन असल्यामुळे टर्शरी अल्किल हॅलाइड आहे. लास्ट अल्किल हॅलाइड कोणता आहे, न्यू. न्यू म्हणजेच काय असते, सेकंड लास्ट कार्बनवर 2 CS3 ग्रुप जर असेल तर त्याला आपण न्यू म्हणतो. आणि न्यू मिनिमम 5 कार्बन पासून स्टार्ट होत असतो म्हणून न्यू पेंटिल पासूनच स्टार्ट होणार आहे. तर पहिला फॉर्म्युला आपण 5 कार्बन वाला काढू. इथे बघा आपण 5 कार्बन वाला न्यू अल्किल ग्रुप काढलेला आहे. तर इथे फॉर्म्युला लिहित असताना 5 कार्बन दिसतात आणि सेकंड लास्ट वर 2 CS3 दिसत असल्यामुळे आपण याला काय म्हणणार आहोत, न्यू म्हणणार आहे. आणि 5 असल्यामुळे आपण त्याला काय म्हणू, पेंटिल, न्यू पेंटिल क्लोराईड. आणि याचा IUPAC जर नाव द्यायचं असेल तर लॉंगेज चेन मध्ये 3 कार्बन 1 2 3 1 क्लोरो 2 2 डायमिथिल प्रोपेन असं नाव येईल. 1 क्लोरो 2 2 डायमिथिल प्रोपेन. आणि हाही फंक्शनल ग्रुप पहा, याच्यातनी कोणता आहे, प्रायमरी टाईपचा अल्किल हॅलाइड आहे. नेक्स्ट आपण 6 कार्बन वाला अल्किल हॅलाइड समजून घेऊ. न्यू वाला सेकंड लास्ट कार्बन वर 2 CS3 म्हणजे काय होते, न्यू होत असते. आणि सेकंड लास्ट कार्बन वर 2 CS3 न्यू आणि टोटल 6 कार्बन आहे म्हणून हेक्झिल, म्हणून याचं नाव आहे न्यू हेक्झिल क्लोराईड. IUPAC नाव देत असताना 1 2 3 4 लॉंगेज चेन मध्ये 4 कार्बन आहे, 1 ला क्लोरीन आहे आणि 3 ला 2 मिथिल आहे म्हणून 1 क्लोरो 3 3 डायमिथिल ब्युटेन असं याचं IUPAC नेम येणार आहे. आणि याच्यातला फंक्शनल ग्रुप सुद्धा प्रायमरी टाईपचाच आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट 2 महत्वाचे अल्किल ग्रुप हॅलाइड समजून घेणार आहोत. एक व्हिनिल. जर आपण माहिती आहे की कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर असेल आणि त्याला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर याला व्हिनिल हॅलाइड असं म्हणतात. तर फॉर एक्झाम्पल व्हिनिल क्लोराईड, आपण व्हिनिल क्लोराईड म्हणून IUPAC मध्ये क्लोरो इथिन ENE डबल बॉन्ड असल्यामुळं. त्याच्यानंतर दुसरा एक अलील हॅलाइड सुद्धा असते. अलिलिक कार्बन म्हणजे कोणता असतो, जो कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कार्बन असतो त्याच्या जवळचा जो sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम असतो त्याला अलिलिक म्हणतो. त्याला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर त्याला अलील हॅलाइड्स असं म्हणतात. तर अलील हॅलाइड्स मध्ये तर आपण अलील हॅलाइड्स मध्ये कोणता पाहणार आहोत, अलील ब्रोमाइड दाखवलेला आहे आपल्या इथे. तर हा अलिलिक कार्बन आहे
आणि म्हणून याचं नाव दिलेलं आहे अलील ब्रोमाइड. आणि IUPAC मध्ये आपण याला काय म्हणणार आहोत 1 2 3 ब्रोमो प्रॉप 1 ENE असं याचं IUPAC नेम आहे. आता नेक्स्ट हे झालं आपण नॉमेनक्लेचर. तर असे कोणतेही नॉमेनक्लेचर येऊ शकतात आपल्याला. तर थोडं कॉन्सन्ट्रेशन्स केलं तर आपण पहिल्यांदा कॉमन नेम जेवढे आहे तर कमीत कमी आपल्याला या कॉमन नेम मध्ये यन, आयसो, सेकंडरी, टर्शरी आणि न्यू या कॉमन नेम नंतर त्याला IUPAC नाव देता आलं पाहिजे. ही सर्वात महत्वाची टर्म आहे. म्हणून आपण आता क्लासिफिकेशन आणि नॉमेनक्लेचर हा पॉइंट पाहिलेला आहे. याच्यानंतर आता आपण प्रिपरेशन्स ऑफ अल्किल हॅलाइड हा पार्ट समजून घेऊ. थोडं आपण जर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि घरी एक एक फॉर्म्युले वगैरे सॉल्व्ह करून पाहिले तर आपण कॉन्फिडन्सली या चॅप्टर मध्ये कमांड आणू शकता. तसंच आपल्याला लिहिल्याशिवाय कमांड येणार नाही. त्याच्यामुळे फॉर्म्युले जर आले तरच तुम्हाला याच्यातला रिएक्शन सर्व काही माहिती होऊन जाईल. प्रायमरी ओळखता आला पाहिजे, सेकंडरी ओळखता आला पाहिजे, टर्शरी ओळखता आला पाहिजे आणि या सर्वांसाठी पहिले फॉर्म्युला काढता आला पाहिजे. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. थँक्यू.